मुसळधार पावसामुळे रेल्वे विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटं विलंबाने धावते, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 30 मिनिटं उशिराने सुरू आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, बहुतांश मुंबईकर आता घराकडे निघालेले आहेत, त्यांच्याकरता ही महत्त्वाची बातमी आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 30 ते 40 मिनिटं विलंबाने आहे, तर पश्चिम रेल्वे अर्धा तास विलंबाने धावते। 20 ते 30 मिनिटं विलंबाने पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, परतीच्या पावसाने मुंबईकरांना चांगलंच झोडपलेलं आहे। मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विलंबाने आहे, तर पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटं विलंबाने धावते। आज मुंबईकरांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदर रेल्वे जी आहे, मध्य रेल्वे जी आहे किंवा पश्चिम रेल्वे जी आहे, ही विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे ही साधारण 30 ते 40 मिनिटे उशिरा आहे, तर पश्चिम रेल्वे ही 20 ते 30 मिनिटे उशिरा आहे। त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सध्या रेल्वे जी धीम्या गतीनं अगदी पुढे पुढे सरकत आहे आणि एकंदर जर पाहिलं, ही वेळ जर पाहिली तर पीक आवरची वेळ आहे। अनेक चाकरमानी हे आपली कामावरची सुट्टी घेऊन तिकडनं निघत असताना आपल्या घरच्या दिशेने निघत, मात्र अशा वेळेला पावसामुळे कुठे त्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदर सध्या तरी रेल्वे जी आहे ती विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लागवी भूषण, बहुतांश ठिकाणी प्लॅटफॉर्मवर गर्दी झालेली असेल, अनेक मुंबईकर हे रखडलेले असतील, कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक 30 मिनिटं विलंबाने आहे, मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विलंबाने सुरू आहे। अनाउन्समेंट होत आहे का? कोणत्या रेल्वे स्थानकावर जास्त मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते? मेट्रोची परिस्थिती काय आहे? अपडेट सविस्तर द्या। नक्कीच लागू। एकंदर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकावर सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। संपूर्ण रेल्वे जी आहे ती अत्यंत धीम्या गतीने पुढे पुढे सरकत असल्या कारणाने कुठेतरी अर्धा ते पाऊण तास उशिरा किंवा विलंब आपल्याला होताना पाहायला मिळते। त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे। अगदी अप आणि डाऊन या दोन्ही दिशेला आपल्याला गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा, प्रवाशांचा मोठ्या प्रकारे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदर पाऊस जो आहे तो अजूनही थांबलेला नाहीये। पाऊसाचा जो वेग आहे किंवा पावसाचा जो आपण जर प्रमाण पाहिलं तर अत्यंत मुसळधार अशा प्रकारे पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे दोन्ही विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मेट्रो सध्या तरी आपल्याला सुरळीत असताना पाहायला मिळत आहे, मात्र सध्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे ही विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे। निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। रस्ते अक्षरशः जलमय झालेले आहेत, तर रेल्वे वाहतुकीला सुद्धा काही प्रमाणात का होईना हा वेग मंदावला असल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 30 मिनिटांना विलंबाने आहे, तर मध्य रेल्वेची वाहतूक ही साधारणतः पाऊण तास विलंबाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय, मुसळधार पावसामुळे नागरिकांचे, मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। रस्ते अक्षरशः जलमय झालेले आहेत। मेट्रोला सुद्धा फटका बसताना दिसतोय, तर मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।